आपण दृश्य बघतोय गणेश गल्लीच्या राजाची। काल लालबागच्या राजाचं पहिली झलक आपण पाहिली होती साम टीव्हीच्या स्क्रीनवर आणि आता आपण बघतोय गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन। गणेश भक्तांसाठी प्रथम दर्शन मुंबईच्या राजाचं। गणेश गल्लीचा हा राजा देखील प्रसिद्ध आहे। गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या काळात अगदी मुंबईसह राज्यभरातून भाविक या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून गणेश गल्लीमध्ये येत असतात। त्याची ही पहिली झलक मुंबईच्या राजाचं मुखदर्शन आपण पाहतोय। गणेश गल्लीतल्या या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईकर आवर्जून येत असतात। काल लालबागच्या राजाचं मुखदर्शन आपण पाहिलं आणि आज गणेश गल्लीच्या राजाचं मुखदर्शन पाहतोय। भव्य अशी ही मूर्ती आहे। सोनेरी मुकुट आणि भक्तांना आशीर्वाद देणारा हात। भव्य अशा या मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सव काळात मोठी गर्दी असते। गणेश गल्लीतील या राजाचं प्रथम दर्शन आपण पाहतोय। या बाप्पाच्या पायाशी आपण बघतोय की हनुमानाची देखील मूर्ती आहे। गदाधारी हनुमान आणि भव्य अशी ही बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी आता गणेशोत्सव काळात संपूर्ण राज्यभरातून भाविक इथे येणार। गणेश गल्लीतील राजा हा देखील मुंबईतला प्रसिद्ध गणपती आहे। मुख्य म्हणजे बाप्पाची ही उभी मूर्ती आहे। बाप्पाच्या पायाशी हनुमानाची ही मूर्ती आहे। बाप्पानं आशीर्वाद देणारा हात उंचावलेला आहे। आकर्षक अशी ही बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी आता बुधवारपासून मोठी गर्दी होणार आहे। गणेशोत्सव काळात गणेश गल्ली ही गजबजलेली असते। गणेश गल्लीतील गणेशोत्सव मंडळ प्रसिद्ध आहे। इथल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मुंबईकर मोठी गर्दी करत असतात आणि आता आपण मुंबईच्या राजाचं प्रथम दर्शन पाहतोय। काल याच वेळेला लालबागच्या राजाचं मुखदर्शन सगळ्यांना झालं होतं आणि आज गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाचं दर्शन आपण घेतोय। बघा दोन दृश्य बघा, लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा मुंबईचा राजा। काल 7 वाजताच बरोबर लालबागच्या राजाचं मुखदर्शन सगळ्यांना झालं होतं आणि आज बरोबर 7 वाजताच गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचं दर्शन होतंय। ही दोन दृश्य तुम्ही पाहताय। मुंबईतील हे दोन प्रसिद्ध गणपती आहेत। मुंबईच्या राजाची उभी मूर्ती आहे। बाप्पाच्या हातामध्ये त्रिशूल देखील आहे। आशीर्वाद देणारा एक हात उंचावलेला आहे। पायाशी हनुमान आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।